हॅलो गाईज, जोरात जरा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर चॅनल. आणि हा व्लॉग आम्ही म्हणजे आता सकाळचे 4:30 वाजलेत. हा, निघणार होतो 4ला, पण माहिती आहे ॲज युजल मुलींचं लेट उशिरा आहे ना बाहेर. आणि आम्ही ना ॲक्च्युली 4:30 वाजलेत आणि आता निघतोय चिपळूणला जायला, कोकण. आणि म्हणूनच असा जाताना खूप चांगले व्ह्यूज भेटणार आहेत. थंडी खूप आहे. तो बघा तिसरा. तो सुद्धा आमच्या सोबत येणार आहे. आणि आम्ही आता आज मी एक गोष्ट खूप मिस करणार आहे, खूप म्हणजे खूप. सांगेन रस्त्यात कोणती. तर मग गाईज आपण या ब्लॉगमध्ये परत भेटू आणि खूप टाइम भेटू. आणि आधीचे 2 ब्लॉग प्लीज बघा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट सुद्धा करा. 2 ब्लॉग बघा. आणि आता आपण परत भेटूयात. ओके, थोड्याच टायमात. गाईज आम्ही लोक पनवेलला आलोय. पनवेलला आलो नाही, पनवेलला पोहोचलोय. हा म्हणजे तेच पनवेलला पोहोचलोय. थंडी कशी आहे? खूप घाण थंडी आहे, खूप घाण. बाप रे. घाण आहे म्हणजे वास येतो काय? वास नाही तर थंडी किती आहे. अरे बेकार बोल, जास्त बोल. घाण थंडी आहे. हा मग आता कायच बोलणार त्याला, अजून थंडीच किती आहे तेवढी. कॉफी पण थंड झाली आता. शारीरिक छळ. नक्क काय मारते बे? मला असं सुचला तुझी नका ना. नाही, मला ग्लव्स दिले तर चालवेन मी. अरे ग्लव्स मी कुठे नाही बोलते. मला गाडी चालवायची आहे, चालव आता. अरे पण ग्लव्स दिले तर चालवेन ना. तिथनं सदी मध्ये बंद होती. आता बंद केलं ना, शर्दी लागली. गावात भेटायला बापरे. चालू नाही करत आहे. गरमी घेत आहेत, गरमी. थंडी आहे की तोंडातून पण हे निघतंय, काय बोलतात ना भाऊ, तोंडातून पण हे निघतंय यार. आम्ही लोकांनी असा विचार केलेला की येताना वगैरे की क्लिप्स वगैरे काढू असं, पण हात पण बाहेर काढायची हिंमतच होत नाही आहे. एवढी थंडी आहे इकडे, खूप जास्त.
असं टाकतात गवत आगीत. थोडंसं आता मग निघायचं. जाणारच नाही. गाईज आम्ही आणि आता इंदापूर क्रॉस केला ऍक्च्युली आणि ब्रेकफास्ट करायला बसलो. खूप भूक लागलेली आणि आम्ही फटाफट आलो. ब्रेकफास्टला मिसळ पाव आणि कॉफी. अजून पण पसारा केलाय हा. 3 माणसांनी. आणि आता ब्रेकफास्ट करणार आणि मग पुढे जाणार. आपल्याला अजून इथून चिपळूण पर्यंत जायचं आहे, पण तरी फास्ट आलो. सकाळी आम्हाला काही शूटच करायला नाही भेटलं कारण एवढी थंडी होती, बाप रे, की जॅकेट मधून हात पण नाही काढायला भेटत होता. पण ठीक आहे, आता आपण ब्रेकफास्ट करूया आणि मग परत भेटूया. आता आम्ही आहे नॅशनल हायवे 66 मस्त पैकी 66 ब्रेकफास्ट झालेला आहे. पोट भरलंय एकदम जाम फुल. असं वाटतं की हवेत काय हवेत झोप, म्हणजे एकदम खूप जास्त झोप येते यार. मग इथे झोप या हॉटेलमध्ये काकांसोबत. दुपारपर्यंत पोहोचायचं आपल्याला. इव्हनिंगला तुझी बहीण आणि पप्पा येणारच आहेत, तेव्हा त्यांच्या बरोबर पिकअप हो. ऍक्च्युली आम्ही लोक गाडीने निघालो आणि गाडीने फॅमिली बाईकने ऍक्टिवाने निघालो आणि फॅमिली येते मागून, म्हणजे पप्पा वगैरे. आणि हा, मी मॉर्निंगला बोललो होतो मी कुणाला तरी खूप मिस करतोय आणि अजूनही मिस करणार आहे. पुन्हा मुंबईला जाईपर्यंत मिस करणार आहे. कोणाला? माझा काला घोडा, माझी बाईक. हा ठीक आहे. ऍक्च्युली आम्ही लोक बाईकनेच यायचो ह्याच्या, पण त्याच्या बाईकचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मी माझ्या परीने आली. तुझी परी? माझी येल्लो परी. ठीक आहे ना, बघतो तुझी येल्लो परी ना. तुझ्या येल्लो परीची तहान आता तूच विजवायची मुंबईला जाईपर्यंत. हा, तर मग गाईज आम्ही आता निघतोय. ब्रेकफास्ट. आता मला वाटतं आता मानगाव लागेल, त्याच्यामुळे मानगाव 2 किलोमीटरच आहे. कदाचित ट्रॉफिक असेल, कदाचित नाही, असतेच तिथे ट्रॉफिक. आणि सध्या कसं न्यू इयरचा टाइम आहे, तर तिथे ट्रॉफिक असणारच आहे. आणि त्यात काही दुसरा पर्यायी मार्ग नाही आहे तिकडे. आणि मग आता निघू. सांगायचं झालं ब्रेकफास्ट छान होता. मिसळ छान होती, वडे छान होते. कॉफी ट्राय करू नका. मी त्या ओनरला सुद्धा सांगितलंय की कॉफी एकदम, मिसळ छान होती, वडे छान होते, पण कॉफी एकदम बेकार. मी पियालो नाही, पण आणि तुम्हाला बाकी सगळं छान आहे. पण कोण बोलतंय जो लेमन टी पितो तो कॉफीचा रिव्ह्यू देतो? पण तांडवच्या कॉफी शिवाय. हा, मस्का तांडववाल्यांना मस्का फ्री देणार नाही. सुशांत आहे तो. एकदा माझा बर्थडे येतोय, कोल्ड कॉफी. तर भेटू आम्ही आता. हा, इथून सरळ जाऊ चिपळूण, त्याच्या अगोदर जाणार आहे परशुराम घाट. हा, घाट लागेल आणि म्हणजे परशुराम मंदिर मध्ये पण आम्ही जाणार आहे. कारण का एवढा टाइम तिथून म्हणजे गेलो, पण आम्ही मंदिरात नाही गेलो एवढा टाइम समोरून जाऊन सुद्धा. खूप सुंदर इतिहास आहे त्या मंदिराचा. जर तुम्ही कधी नॅशनल हायवे 66 टुवर्ड्स गोवा, चिपळूण म्हणा, रत्नागिरी म्हणा, लांजा म्हणा, त्या साईडला ट्रॅव्हल करत असाल तर आवर्जून त्या मंदिरात जा. खूप छान मंदिर आहे. आज आम्ही सुद्धा एक्सप्लोर करणार आहे. तुम्ही सुद्धा आमच्या थ्रू बघा, जमलं तर स्वतः जा. डॉगेश आला. डॉगेश भाई. चला भेटू आपण मंदिरात. भेटू आपण लवकरच. बाय. गाईज आम्ही आता मला वाटतं 12 पावणे 12 झाले असतील आणि आम्ही आता कशेडीच्या टनलच्या इथे पोचलो. म्हणजे अजून थोडाच टाइम आहे चिपळूण यायला.
आणि आता माझा पार्टनर चेंज झाला आहे. राहुलच्या जागी दादा आला आहे आणि त्याचीच वाट बघतोय. आणि टर्नल मालक आहे ना कुठे? तेच ना, मालक कुठे? मालक टर्नलच्या इथेच थांबलो आम्ही लोक त्याची वाट बघत. कारण का मी दादाच्या मागे आली आणि तो एकटा चालवत येतो असं थोडं एक्सचेंज करत करत. मग आणि कशेडीच्या नंतर मी गाडी चालवणार आहे. मेरा भाई गाडी चलाएगा. ठीक आहे, आता आपण भेटू कशेडीतूनच गाडी काढू. आता निघतोय. आय लव्ह यू, आय लव्ह यू. हा आला आता. मालक एक स्माइल दे थोडा. आय लव्ह यू. येते मी. आता आम्ही लोक जातोय कुत्रीने बघ थंड पाणी घेतलं. एकत्रच. ह्याची वाट बघत होतो आणि हा आता आलाय. चलो लेट्स गो. आता परशुराम मंदिरच्या रोडलाच आहे. म्हणजे आता पोहोचू परशुराम मंदिरला एक 5-10 मिनटामध्ये. पण म्हणजे मंदिरात जवळ जायचे जे रस्ते आहेत ना ते एवढे खराब आहेत की मला असं वाटतं की इथेच 20-25 मिनटं असेच निघून काय बघू. काय माहिती यार, बेकार रोड आहे यार. याने टायर वायर पंक्चर व्हायचं है ना. गाड्यांची वाट लागते. आम्ही परशुराम मंदिरात आलेलो आहे. पण इथे आम्हाला शूट करायला भेटणार नाही असं वाटतं. वडा सांबार, हमारी वडा सांबार नहीं खूप दिसतोय. अभी तो काम है, सुबह तो हालत खराब हो गई. काहीच पनवेल के बाद वाटत नाही की इकडे शूट करायला भेटेल. पण आम्ही आलो आता परशुराम मंदिरमध्ये. लंबी पाहायला तो नाही बघूया आज जर शूट करायला मिळालं तर मग हात में थंडी लगती ना. गाईज आम्ही लोकांनी दर्शन घेतलं. खूप छान मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे. पण काय झालं माहिती आहे का की त्यांचा प्रसाद 2 वाजेपर्यंत होता आणि 2ला 5 मिनटं होती. पण म्हटलं की आता पाया पडल्याशिवाय प्रसाद तर घेऊ नाही शकत. पाया पडून येईस तोपर्यंत प्रसाद बंद. एवढा मोठा पचका झाला. म्हणजे बऱ्याच टाईमला इथे चिपळूणमध्ये आलो पण इकडे आलो नव्हतो मंदिरात दर्शन घ्यायला. सो ठीक आहे, पॉसिबल झालं. नेक्स्ट टाइम प्रसादासाठी येऊ. पण या आवर्जून या. येस कोकणात आलात, चिपळूणला आलात, चिपळूणहून पुढे जात आहे तर जर नाही वेळ काढा आणि या. खूप छान मंदिर आहे. कोकणातलं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि छानच केलं आतमध्ये. खूप मस्त. काश आम्ही आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओग्राफी करू शकत होतो पण नाही भेटलं करायला. त्याची परमिशन नव्हती आणि करूही नाही. आणि बॅग्स वगैरे सगळं बाहेरच ठेवायला सांगितलेलं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही केलं पण नाही. सो आता झालंय सगळं. आता इथून थेट जाणार मार्केटमधून सरळ कुळे हाऊस घरी. तर मग भेटू आपण. म्हणजे आता घरी जाताना पण मी व्लॉग एंड करेनच. पण तरी पण भेटू. आता इथून मंदिरातून निघतोय आम्ही. बाय गाईज. फायनली आम्ही पोचलेलो आहे आमच्या होमटाऊनमध्ये. सामान वगैरे घ्यायला खूप टाईम झाला म्हणून आम्हाला 4 वाजले यायला.
घरी. आणि आता थोडं फ्रेश वगैरे होणार मस्तपैकी. आणि मग चहा वगैरे थोडं पिणार, कारण का खूप जास्त थकलं.